मित्रांनो नमस्कार, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ड्रममध्ये औषध बनवलंय ड्रिचिंगसाठी. आता ह्याची आपण ड्रिचिंग करायचे. ह्याच्यामध्ये ओतलंय ताक, 2 लिटर ताक, 1 लिटर गोमूत्र, 200 लिटर पाणी आणि 1 किलो गूळ. ह्याच्यामध्ये एवढं मिश्रण केलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता आपले ड्रिचिंग कशा पद्धतीत चालले आहे. हे बघा, हे असं झाडाच्या बुडाला आपण त्याची ड्रिचिंग केलेली आहे. म्हणजे ती प्रत्येक झाडाच्या बुडाला 90 ml ओततोय आपण. 90 mlचं प्रमाण केलंय. 90 mlच्या हिशोबाने वतायला लागलोत आपण. तर मित्रांनो, हे कार्य काय करेल माहिती आहे का? हे जर कार्य हे होणार आहे की जी झाडाची मुळी आहे, जी आपण ठिबकद्वारे किंवा असं एखादी खतं देतोय, तर ते खतं मुळापर्यंत पोचवण्याचं काम ही ड्रिचिंग करते. तुम्ही आता बघू शकता. हे बघा, मी एक्झॅक्टली बरोबर झाडाच्या मुळाला दिसत आहेत का, लाल माती उघडी केली आहे मी बरोबर, आणि थोडंसं आळं केल्यासारखं केलं आहे, आणि त्याच्यामध्ये आपण ते द्रव ओतलेलं आहे. आणि हे पानावर वगैरे पडू द्यायचं नाही मित्रांनो. ह्याला पानावर बिलकुल पडू द्यायचं नाही. हे बघा, आता हे तुम्हाला दाखवतो. हे झाड वाळलंय आपलं अक्षरशः. हे का वाळलं माहिती आहे का? चुकून हे बघा, ही जी दांडी आहे, ह्या दांडीच्या जिथं कलम झालेला आहे, या कलमावरती औषध पडलं. ह्याच्या अगोदरची एक ड्रिचिंग घेतली होती आपण. त्या ड्रिचिंगचं जे थोडंसं धक्का लागला आणि हे जे पूर्ण ड्रिचिंगचं जे औषध आहे ते औषध इथं पडलं. ह्या काडीच्या कलमाच्या बरोबर त्या जागेवर पडलं. त्याच्यामुळे हे झाड अक्षरशः हे पूर्णपणे जळून गेले. आता 99% चान्स वाटत नाही बरं का मला, पण 1% सांगू शकत नाही. त्याच्यामुळं आपण हे असं थोडंसं आळं केल्यासारखं केलं, हातानं असं आळं केल्यासारखं केलंय, आणि आपण त्याच्यामध्ये ते औषध आपण ओतलंय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, मागच्या वेळेस मी जी फवारणी केली, त्या फवारणीचा प्रभाव किती आहे बघा. हे बघा, नवती किती फुटली बघा. हे बघा, झाडाला बघा खालनं किती नव्हती आहे बघायला. तुम्ही गोहंगान बी बघू शकता. ह्याच्या खाली आपण ह्याला चिकट सापळे लावले आहेत बरं का मित्रांनो. चिकट सापळे लावले असून ह्याच्या फवारणी पण केलेली आहे गोहंगानासाठी. रोगर पण फवारलंय, तरी पण तेवढं गोहंगान आहे. आणि एवढा फुटवा असा तयार झाला आहे. तर तुम्हाला मित्रांनो असं झाडं दाखवायची म्हटलं तर मी तुम्हाला अजून दाखवतो पुढे. हे बघा, हे बघा, ह्याचा फुटवा कुठं आलाय बघा. पण आता आपल्याला हे खालचा जे फुटवा आहे का मित्रांनो, हे कट करायचा आहे. आणि हे वरचा जे फुटवा आहे का, ही कलमाचा फुटवा आहे, हे राहू द्यायचा. आणि ह्याचा खालचा जो फुटवा आलाय तो फुटवा कट करायचा आहे मित्रांनो. कारण ह्याच्यासाठी कट करायचा आहे की आपण जी अन्नद्रव्ये किंवा जी स्प्रे घेतो, जी फवारणी घेतो, तर ते फवारणीचा प्रभाव जास्त ती घेतं आणि ते अन्न जास्त खातं. मग ह्याच्यावरची वाढ होत नाही. त्याच्यामुळं आपल्या हे खालचे फुटवे कट करायचे, जेणेकरून अन्नद्रव्य पूर्णपणे आपल्या कलमाला मिळेल. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवतोय. हे बघा, आपण किती वेळा ह्याच्या कळ्या तोडलेत. मला वाटतं जवळपास आपल्याला प्लॉट लावून 1 महिना 10 दिवस झाले. तर ह्या 10 दिवसामध्ये, 1 महिना 10 दिवसामध्ये जवळपास म्हणजे 40 दिवस तर पकडा. 40 दिवसामध्ये जवळपास आपण 7 वेळा ह्याच्या कळ्या हाणल्यात मित्रांनो. आणि कळ्या एकदा अशा हाणल्या त्या की जवळपास एका कळी कट करायच्या टायमाला 400-500 कळ्या आपण कट केल्यात. हो का, आता मी कट करून फक्त याला 2 दिवस झाले. हो का, याला परत कळ्या आल्यात. हो का मित्रांनो, हे ज्या रोगरची फवारणी करून सुद्धा हे बघा, तुम्ही ह्याच्यावरती बघू शकता गोहंगान किती आहे. दिसते का तुम्हाला? थ्रिप्स, हो थ्रिप्स बघा.
तर अशा पद्धतीनं थ्रिप्सचा अटॅक कंटिन्यू होत राहतो. आता हे दिवसच ह्याचे आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपल्याला ह्याची ड्रिचिंग करायची आहे आणि ह्याची ड्रिचिंग आपण करायला लागलो. तर ह्याच्यामध्ये काय काय टाकलं, हे मिश्रण टाकलं हे तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे मित्रांनो. 5200 झाडं आहेत मित्रांनो आपली टोटल. 5200 झाडाची आता ड्रिचिंग करायला चालू केली. आजचा पहिला दिवस आहे. आज माझ्या हिशोबाने एक लाईन होईल कडेपर्यंत. एक लाईन होईल, कारण ह्याला आळं करायचं आहे आणि परत ते मिश्रण वतायचं आहे. त्याच्यामुळं हे सगळं तर काय होणार नाही. तर उद्या हे सगळं होईल. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो, सगळ्यात शेवटी सांगतो तुम्हाला, आपले मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर सुजित भैया ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं मिश्रण तयार केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे त्या हिशोबाने हे मिश्रण तयार केलं आहे आपण. आपण डॉक्टर त्यांना का म्हणतो? विचार करा, जन्माचा डॉक्टर असतो, माणसाचा डॉक्टर असतो, टी व्ही रिपेअर करणारा पण एक डॉक्टरच असतो, नसा माहिती पाहिजे. तसंच हे झाड म्हणजे एक लहान मूल आहे, त्याला काळजीपूर्वक बघितली पाहिजे. त्याला काय हवं आहे, काय नको आहे, त्याला खायला काय पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर ह्या सगळ्या माहिती तज्ज्ञ असणारे सुजित भैया ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मिश्रण आपण तयार केलं आहे. ह्याचा ड्रिचिंगचा कार्यक्रम घेतो आहे. ह्याच्यानंतर जे बी काय होईल, ह्याचा रिझल्ट तुम्हाला मी 4 दिवसांनी दाखवतो. 4 दिवसांनी परत ह्याचा एक व्हिडिओ टाकतो. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी सुजित ढवळे यांचा नंबर टाकतो. तुम्हाला कोणाला रोप पाहिजे असेल, झेंडूचं रोप पाहिजे असेल, शेवंतीचं रोप पाहिजे असेल, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करून बुक करू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय समजा तुमच्या अडचणी असतील, जे बी काय तुमचे विचार असतील, तर तुम्ही त्यांच्यासोबत थेट मांडू शकता. माहिती हवी असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.